भयंकर गरमीमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सतत काहीतरी थंड खावंसं वाटतं किंवा थंड प्यावंसं वाटतं. म्हणूनच गेल्या रेसिपीमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी घरच्या घरी नैसर्गिक पेय बनवलं होतं. आणि आजच्या रेसिपीमध्ये अगदी विकतची मटका कुल्फी जशी मिळते तशीच कुल्फी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आईस्क्रीम बनवायसाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध घेताना तुम्ही गाईचं, म्हशीचं किंवा तुम्ही फुल क्रीम दूध घेऊ शकता. फुल क्रीम दूध घेतलं तर अतिउत्तम आहे. इथे मी नेहमीचं साधं गाईचं दूध घेतलेलं आहे. या दुधापासून देखील आपलं आईस्क्रीम विकतच्या आईस्क्रीमसारखंच होणार आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे. दूध आता हलके गरम झालेले आहे तेव्हाच मी पाव कप म्हणजेच 3 चमचे दूध बाजूला काढत आहे. दुधाला एक क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आणि एक रवाळ टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला दुधामध्ये 2 इन्ग्रेडियंट्स घालायचे आहे. आता हे दूध थोडे कोमट गरम असतानाच यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे दुधाला दाटसरपणा तर येतोच पण एक क्रीमी टेक्स्चर देखील येते. आणि दुधाला एक रवाळपणा येण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे दूध पावडर घालणार आहे. तुम्ही कोणतीही दूध पावडर यामध्ये घालू शकता. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर असेल तर तुम्ही कस्टर्ड पावडरचा देखील दूध पावडरच्या ऐवजी वापर करू शकता. आता या दोन्ही साहित्यामुळे आपल्या या दुधाला छान दाटसरपणा, रवाळपणा आणि क्रीमी टेक्स्चर येणार आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामधले ज्या काही गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. आता इथे बघा दुधाला छान एक उकळी आलेली आहे. दुधाच्या कडेने ही जी साईज जमा झालेली आहे ती आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे. तुम्ही जर मटका कुल्फी किंवा मलाई कटरोल जर खाल्ला असेल तर त्या आईस्क्रीमचा रंग बघू शकता. त्याला एक केशरी रंग असतं. आता दुधामध्ये मी काही केशर काड्या घालत आहे. आता यानंतर आपण जे तयार केलेलं कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचं जे मिश्रण आहे ते आपल्याला दुधामध्ये ओतायचं आहे. दुधामध्ये मिश्रण ओतण्याआधी एकदा पुन्हा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधाला मस्त अशी उकळी आली आहे. आता तयार केलेले मिश्रण दुधामध्ये ओतत असताना एका हातामध्ये आपल्याला अशा प्रकारे चमचा घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे. आपण दुधामध्ये जे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर घातली आहे त्याच्या पटकन गुठळ्या होऊ शकतात दुधामध्ये, म्हणून सतत आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवूनच दुधाला दाटसरपणा येईस्तोवर आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे. तुम्ही जर मटका कुल्फी खाल्ली असेल तर त्याची जी चव असते ही इतर आईस्क्रीमपेक्षा थोडी वेगळी असते. ती का असते ते मी तुम्हाला सांगणार आहे. एरवी आपण दुधामध्ये डायरेक्ट साखर घालतो, पण आज इथे दुधात डायरेक्ट साखर न घालता साखर कॅरेमलाइज करून घेणार आहे, म्हणजे साखर थोडी वितळवून घेणार आहे. इथे साखरेचं जे प्रमाण आहे ते अर्धा वाटीपेक्षा थोडे कमी आहे आणि पाव वाटीपेक्षा थोडं जास्त आहे. साखर आपल्याला पॅनमध्ये थोडी पसरून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि साखर ही वितळवून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला इथे जे मी दूध ठेवलेलं आहे बघा, इथे बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. थोडं याला दाटसरपणा आलेला आहे, पण पाहिजे तितकं हे दूध दाटसर झालेलं नाही. एकदा पुन्हा आपण साखर चेक करून घ्यायची आहे. इथे बघा, इथे साखर बऱ्यापैकी बाजूने वितळली होती. आता जी साखर थोडी जाडसर राहिलेली आहे ती आपण अशा प्रकारे या मेल्टेड साखरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अगदी थोड्या वेळातच साखरेचा पाक होतो. साखरेचा पाक म्हणजे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी अजिबात इथे पाक करायचा नाही. फक्त इथे आपल्याला साखर वितळवून घ्यायची आहे. आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवूनच ही साखर विरघळवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम वाढवून जर तुम्ही साखर वितळवाल तर थोडी कडवट चव येऊ शकते. हे बघा, इथे मस्त असं आपला कॅरेमलाइज तयार झालेला आहे. साखर विरघळली आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. इथे बघा, आपण हे जे दूध गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये आता हे कॅरेमलाइज आपल्याला ओतायचं आहे. ओतताना आपल्याला थोडे थोडे करूनच दुधामध्ये हे कॅरेमल ओतायचं आहे. तुम्ही एकदम संपूर्ण हे कॅरेमल यामध्ये घातलं तर बघा दूध पटकन फसफसतं, वर येतं, अंगावर उडू शकतं. यासाठी ही जी प्रोसेस आहे अगदी काळजीपूर्वक करायची आहे. कॅरेमल घातल्यानंतर तुम्ही दुधाचा रंग बघू शकता. खूप मस्त असं दुधाला रंग आलेला आहे. या गरम दुधामध्ये जसजसं कॅरेमल पूर्णपणे मिक्स होईल तसतसं या कॅरेमलमुळे दुधाचा आणखी छान गडद रंग येईल. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इतर आईस्क्रीमपेक्षा मटका कुल्फीची जी चव आहे ती खूप वेगळी असते. ती वेगळी चव आपण हे दुधामध्ये जे कॅरेमल घातले आहे त्यामुळे आहे. इथे बघा, आपण जे दूध गरम करण्यासाठी ठेवलेले आहे सुरुवातीपासूनचा आत्तापर्यंतचा दूध गरम होण्याचा जो वेळ आहे तो जवळजवळ 12 ते 15 मिनटं झाली आहे.
दुधाला आणखी दाटसरपणा येण्यासाठी आणि रवाळपणा येण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे भरून ड्रायफ्रूट्स पावडर घातलेली आहे. ही पावडर मी घरीच बनवलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घेऊ शकता. मी काजू, बदाम आणि पिस्ता पाव कप ड्रायफ्रूट्स घेतले होते आणि बारीक पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. यामधले 2 चमचे या दुधामध्ये घातलेले आहे. आता दूध आणखी 5 ते 10 मिनटं हे उकळून घेणार आहे. ड्रायफ्रूट्स पावडर दुधामध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे याच्या ज्या काही गुठळ्या आतमध्ये राहिल्या असतील त्या मोडून जातील. मला या आईस्क्रीममध्ये वेलची पावडरचा फ्लेवर खूप आवडतो. यासाठी मी अगदी छोटा चमचा यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालतं, कारण आपण यामध्ये केशर काड्या घातलेल्या आहेत. त्याचा देखील एक फ्लेवर या आईस्क्रीमला येतोच. शिवाय आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर देखील घातलेली आहे. इथे बऱ्यापैकी दूध आपलं दाटसर झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद करत आहे आणि हे दूध थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. दूध जसजसं थंड होत जाईल तसं आपलं हे मिश्रण घट्ट होत जाईल. आता बघा, इथे दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतर आईस्क्रीमचं हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता, मस्त असं घट्ट झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मोल्डमध्ये ओतायचं आहे. माझ्याकडे बघा असा चहाचा कप आहे मटक्याच्या आकाराचा, त्यामध्ये हे मिश्रण घालत आहे. तुम्ही याऐवजी जर तुमच्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड असेल तर त्यामध्ये देखील हे मिश्रण घालू शकता. आपण या मटक्यामध्ये मिश्रण व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे. आता गार्निशिंगसाठी यावर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप घालू शकता. मी इथे केशर काड्या घातलेल्या आहेत. आता हे शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे ते मी एका काचेच्या कंटेनरमध्ये ओतून ठेवणार आहे. तुमच्याकडे एखादा प्लास्टिकचं एअरटाईट कंटेनर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे आईस्क्रीमचं मिश्रण ओतून ठेवू शकता किंवा ग्लासचा देखील वापर करू शकता. आता हे आईस्क्रीम मी वरून छान डेकोरेट करत आहे. यावर मी थोडे बदामाचे आणि पिस्ताचे छोटे काप करून घातलेले आहेत. थोड्या केशर काड्या घालणार आहे. बघा, खूप मस्त आपलं हे आईस्क्रीम दिसत आहे. आईस्क्रीम आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम ओतलं आहे त्यावर आपल्याला झाकण लावायचं आहे. या कंटेनरचं झाकण आहे ते मी लावून घेत आहे. तुम्ही जर ग्लासमध्ये आईस्क्रीम सेट करणार असाल किंवा मोल्डमध्ये आईस्क्रीम सेट करणार असाल तर त्या मोल्डला किंवा त्या ग्लासला अशा प्रकारे बटर पेपर किंवा सिल्वर फॉईल मिळते, ती अशा प्रकारे वर लावून ठेवायची आहे. मी इथे बघा बटर पेपर घेतलेला आहे आणि रबरच्या साहाय्याने हे अशा प्रकारे पॅक करून घेतलेलं आहे. आता ही दोन्ही भांडी आपल्याला फ्रीझरमध्ये 8 ते 10 तास ठेवायची आहे. बरोबर 8 तासानंतर फ्रीझरमधली ही जी भांडी आहेत ती मी बाहेर काढली आहेत. बघा, इथे आईस्क्रीम आपला व्यवस्थित सेट झाला आहे. अगदी विकतच्या आईस्क्रीमसारखं हे आईस्क्रीम दिसत आहे. आपण जे मटक्यामध्ये आईस्क्रीम तयार केलेलं आहे ते देखील आपण बटर पेपर काढून चेक करणार आहोत की आपलं हे आईस्क्रीम देखील व्यवस्थित सेट झालेलं आहे की नाही. एकदम विकतच्या मटका कुल्फीसारखं हे आईस्क्रीम दिसत आहे. भयंकर गरमीमध्ये ही आईस्क्रीम तुम्ही घरी बनवून ठेवू शकता आणि जेव्हा मन होईल तेव्हा ही बनवलेली आईस्क्रीम खाऊ शकता. अगदी कमी साहित्यामध्ये विकतच्या आईस्क्रीमसारखी ही आईस्क्रीम आपण बनवलेली आहे. अजिबात माव्याचा वापर न करता आपण इथे मस्त अशी ही मटका कुल्फी आईस्क्रीम बनवलेली आहे. तुम्ही देखील ही रेसिपी आजच घरी ट्राय करा आणि या मटका कुल्फी आईस्क्रीमचा आस्वाद घ्या. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा. नमस्कार.